जाई काजळे मुळात सौंदर्य प्रसाधनच नाही. जाई काजळे आयुर्वेदिक औषध आहे. हे तुम्ही डोळ्यात घालावं अशी माझी इच्छा आहे. डोळ्याला लावू नका, हे डोळ्यात घाला, त्याच्यानंतर शांत 8 तास झोपा, त्याला त्याचं काम करायला वेळ द्या. ज्यांच्या डोळ्यांचा संबंध हा उष्णता, प्रकाश किंवा वातावरण ह्यांच्याशी सतत संबंध येतो, अशा कुठच्याही व्यक्तीने जाई काजळ वापरावं. वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनी हे केव्हा स्थापन झालं? 1948 साली कंपनी स्थापन झाली. पहिलं पार्टनरशिप डीड अस्तित्वात आलं आणि 1950 साली ती रजिस्टर. 83 to 88 हिमालयन ट्रेकिंग, सह्याद्री ट्रेकिंग केलं. सह्याद्री हा किती भक्कम म्हणजे बसाल्ट, इग्नेशियस रॉक आहे, ऑब्व्हियसली ज्वालामुखीचा पर्वत आहे. ही जगातली सगळ्यात जुनी डोंगर रांग आहे, हेही विसरून चालणार नाही. आणि इतके वर्ष ती समुद्राला फेस करते, ऊन, वारा, पाणी, मान्सून आपल्याकडे सतत मारा, ते आयुष्य काही हजार किंवा लाख वर्ष झेलते. त्याच्यामुळे त्याचा जो आउटर क्रस्ट आहे ना, तो आता फार फ्रॅजाईल झालेला आहे. त्यामुळे घसरण्यापेक्षाही ना, तो अख्खाच्या अख्खा रॉकचा कळपा निघून हातात येण्याची शक्यता आहे. आजही जाई काजळ 25 रुपयाला मिळते. नमस्कार, माझं नाव राजेश गाडगीळ. जाई काजळ या प्रख्यात ब्रँडच्या भागीदारांपैकी मी एक. आज कांचनताईंच्या बातो बातो में ह्या पॉडकास्टमध्ये त्यांनी मला गप्पा मारायला बोलावलं. खूप मजा आली आणि मी माझ्या धंद्याविषयी बोललो, माझ्या आवडींविषयी बोललो आणि त्याहूनही माझ्या पॅशनविषयी पण बोललो. मला आशा आहे तुम्हालाही त्या सगळ्या गोष्टी आवडतील आणि त्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की प्लीज प्लीज त्याकरता का होईना अशाच वेगवेगळ्या गप्पा ऐकायला माझ्या आणि इतरांच्याही तुम्ही हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे शेअर करा, विसरू नका. आणि एक गोष्ट सांगतो, मी मांडली ती माझी मत आहे, तुम्हाला पटावीत हा आग्रह नाहीये. तुमचं जर त्याला काही वेगळं मत असलं ना, तर ते कमेंट्सच्या मार्गाने जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्हालाही शिकायला मिळेल की आमचं म्हणणं बरोबर होतं का तुमचं म्हणणं जास्त बरोबर आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी बातो बातो में या माझ्या नव्या कोऱ्या करकरीत पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, ये नैना ये काजल ये आंखें, हे अशा तऱ्हेची गाणी आपण खूप ऐकतो, नाही का? आणि स्त्रीचं सौंदर्य जर कशामध्ये दडलेलं असेल तर वो आंखें, आंखों आंखों में बात होने दो, अशा तऱ्हेची गाणी आहेत. प्लस आंखों में काजल है, काजल में मेरा दिल है. तर हे जे काजल आहे ना, हे काजळात काजळ, जाई काजळ. तुम्हाला कळलंच असेल, आज आपले गेस्ट आहेत जाई काजळचे सर्वा श्रीयुत राजेश गाडगीळ. राजेश, वेलकम वेलकम. आज राजेशला जराही वेळ नव्हता. राजेश माझे चांगले मित्र आहेत आणि आज राजेशना जराही वेळ नव्हता, तरी सुद्धा मी सांगितलं राजेश यू हॅव टू कम. आणि राजेशनी माझ्या विनंतीला मान देऊन ते आज आपल्या सर्वांना भेटायला आलेले. त्यामुळे राजेश, सगळ्यात पहिला म्हणजे थँक्यू सो मच. वेलकम, माय प्लेजर, माय प्रिव्हिलेज, असं मी दोन्ही म्हणतो. आणि मुख्याने मी बऱ्याच दिवसांनी जाई काजळ बद्दल असलं एवढं रोमॅन्टिक पहिल्यांदा ऐकलं, म्हणून थँक्यू फॉर दॅट. मी हे पण म्हणू शकते, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, कान्या बाळाला तीट लाव. आणि तीट पण कुठली, तर जाई काजळाची. काय आहे माहितीये, जाई काजळे मुळात सौंदर्य प्रसाधनच नाही. डोंट टेल मी. येस, जाई काजळे आयुर्वेदिक औषध आहे. मग तसं असेल तर मी एक अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं हरकत नाही. कारण काय आहे माहितीये, जरूर लावा. काय आहे की एखादी वस्तू आपण जेव्हा वापरायला लागतो ना, तर तिथे बाकीचे उपयोग आपल्याला दिसायला लागतात आणि मूळ उपयोग कधी कधी आपण विसरून जातो. तसं थोडंसं काजळाच्या बाबतीत झालेलं आहे. आपल्या आयुर्वेदात सुद्धा अंजन विधी म्हणून सांगितलेला आहे, दिनचर्येचा भाग म्हणून. त्याचं जे काजळ आहे हे सौंदर्यासाठी नाहीये, हे तुमच्या नेत्रांच्या रक्षणासाठी किंवा त्यांना अधिक आरोग्यवर्धन करण्यासाठी ते वापरलं जाणार आहे. सांगतो, काजळात मुख्य घटक काय तर कार्बन, त्याच्यानंतर तेल, कुठचंही असू शकतं. आम्ही आपण साजूक तुपामध्ये तुपाचंही असू शकतं, म्हणजे स्निग्ध पदार्थ. थोडक्यात आम्ही त्याच्या गुणधर्मामुळे कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल वापरतो. आणि मुख्य म्हणजे कापूर, जो नॅचरल अँटीबायोटिक आहे. तुम्ही जर कापराचे गुणधर्म बघितले तर तुमच्या जखमांना ते इन्फेक्शन होऊ न देण्याचं महत्वाचं काम. एक लक्षात घ्या कांचनताई, आपण दिवसभर एकतर बाहेर समाजात वावरतो किंवा स्क्रीन समोर बसतो, कॉम्प्युटरच्या असेल किंवा इतर कुठच्या असेल. आपण डोळ्यांवर सतत एक ताण देत असतो एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा कचरा, धूळ, हे छोटे छोटे कण डोळ्यात सतत जात असतात. तुम्ही गॉगल घाला, काय वाटेल ते करा,
टाळू शकत नाही धुलीकण तुम्ही. धुलीकण म्हणा ना, एका मर्यादेपर्यंत टाळू शकत yeah, नाही. yeah. हे तुम्ही रोज तुमच्या डोळ्यात जमा करता. त्यातले समजा जर काही काय म्हणायचं टोकदार असतील, तुमच्या रेटिनाला घासून जखमा करतात, त्या दिसत नाहीत. त्या आपण जसं आपल्या ह्याच्याबद्दल बघतो की अगदी केसाच्या आकाराची जखम होते किंवा साईजची, तर ती तुम्हाला दिसणार नाही, पण ती आहे ना, ते डोळे लाल होतात, उष्णता होते डोळ्याला. हे जे सगळे आहेत हे त्यातलं तेल आणि त्यातला कापूर हे त्याच्या विरुद्ध लढतं. आणि म्हणून माहितीये का की आमच्या वगैरे खूप लोक लागले किंवा आता पेन्सिलचा जमाना आहे, तुम्ही पेन्सिलच काय येत नाही अजून, ते बाबा आदमच्या काळातलं डबीतलंच काजळ का विकता, हिरवी डबी आणि त्यातलं काळं काजळ. ह्याचं कारण आहे हे तुम्ही डोळ्यात घालावं अशी माझी इच्छा आहे. डोळ्याला लावू नका, हे डोळ्यात घाला, त्याच्यानंतर शांत 8 तास झोपा, त्याला त्याचं काम करायला वेळ द्या. पण देर आर मेनी पीपल, मी तुला सांगते, आता माझं कॅनडाला माझे एक भाऊ राहतो, त्याची बायको आहे, ती रात्री झोपताना खास करून असं भरभरून जाई, ती एव्हरी डे शी युजेस. आणि एक असं कचरा असा एका ठिकाणी मग आपले सकाळी जसे येतात ना 2 ब्लॉब येतात, त्याच्यात तुम्ही जर काजळ घाल तर 2 काळे ब्लॉब इथे सकाळी दिसतील. काय नाही, ते पुसायचे स्वच्छ पाण्याने, चेहरा स्वच्छ धुवायचा, सगळा ट्रेस नाहीसा होतो काजळाचा. कळत सुद्धा नाही की तुम्ही रात्री काजळ लावलं होतं. पण हे लावणं हे खूप गुण, आणि ह्याच्यामुळे जाई काजळ फक्त बायकांसाठी नाही, लहान मुलांसाठी नाही, तर हे आबालवृद्धांसाठी, पर्टिक्युलरली ज्यांच्या डोळ्यांचा संबंध हा उष्णता, प्रकाश कुठच्याही मार्गाने असो किंवा वातावरण ह्यांच्याशी सतत संबंध येतो, अशा कुठच्याही व्यक्तीने जाई काजळ वापरावं, त्याचा त्याला नक्की फायदा होतोय. मी स्वानुभवाने सांगू शकतो. म्हणजे मला हे मान्य आहे की जाई काजळ स्मज होतं, त्यामुळे कदाचित तुम्हाला दिवसा समाजात ते घालून वावरताना कदाचित अवघड जाईल आजच्या काळातल्या ह्याच्याप्रमाणे. आजची पिढी ना खूप स्मार्ट आहे, काय करतात म्हणजे माझ्या स्वतःला मला 2 मुली कॉलेज गोईंग अबाउट द स्मच प्रूफ म्हणून जे आजकाल देतात, बट आय ऑल्सो युज इट. आता मी पण जे काही मेकअप केलेला आहे त्याच्यातलं मी तुला सांगते माय वे ऑफ डुईंग इट. मी खालनं पेन्सिल लावते, खालनं, इट्स नॉट इनसाइड, आणि मग जाई काजळ हाताला घेऊन आणि देन आय पुट इट इनसाइड, सो द होल थिंग बिकम्स व्हेरी नाईस. सो दॅट्स हाऊ आय डू इट, बिकॉज इट वोंट हार्म माय आईज. त्याचं मी एकच हे सांगतो, पुरेशी क्वांटिटी त्याच्यामुळे डोळ्यात जात नाही काजळाची. त्याचा एकच म्हणजे ड्रॉबॅक एवढाच आहे, करायला काय प्रॉब्लेम काही नाही, बट दॅट इज ओनली फॉर मेकअप. हा अर्थात. त्यामुळे आता माझ्या मुली आहेत ना, कॉलेज गोईंग आहेत, त्या स्मार्ट आहेत ना, त्या काय करतात, कॉलेजला जाताना पेन्सिल लावून जातात, बाहेरून अशी पेन्सिल फिरवून, आणि घरी आल्या रात्री सगळं झालं उरकलं, झोपायची वेळ आली की काजळाने डोळे भरतात आणि झोपायला जातात. बिकॉज दे हॅव रिअलाइज. कारण ही कितीही म्हटलं ना तरी आजची पिढी ही आता माहिती करता आयटी मुळे प्रचंड एक्सपोज आहे. मला 16 वर्षी काही माहिती नव्हतं, माझ्या 16 वर्षाच्या मुलाला माझ्या कमीत कमी 10 पट त्या काळच्या 10 पट माहिती आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे फायदे काय हे मी समजावून सांगायची गरजच उरलेली नाही. त्याच मला येऊन सांगतात की बाबा आम्ही वापरतो बाबा तुझं प्रॉडक्ट, का आम्हाला याचे फायदे कळले. मी त्यांना कधीच कन्व्हिन्स केलेलं नाही की तुम्ही माझं काजळ घाला, माझं हे आपलं आहे वगैरे. They themselves have started doing it. पण या काजळाचं आपण जरा मागे जाऊया. हू इज द पायनियर ऑफ इट? आता आपण बोलत होतो. येस, वामन महादेव फाक्य अण्णा गाडगीळ. अच्छा. आणि म्हणजे त्यांच्या आयुष्याची एक गोष्ट मला सांगायला खूप आवडेल की ते जर नसते तर आम्ही आता राजापूरमध्ये म्हणजे आमच्या मूळ गावी पूजा पाठ करत किंवा भिक्षुकी करत फिरत असतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण मुळात आजोबा खूप लहान असताना म्हणजे 2 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. त्या काळाचे ते म्हणजे हे होते. आणि मुख्याने तेव्हा आम्ही राजापूरला नव्हतो, म्हणजे ते आमची बाकीचा परिवार राजापूरला होता, त्यांचे चुलत घराणं वगैरे. माझे पणजोबा, माझी पणजी आणि माझे तान्हे आजोबा, म्हणजे तेव्हा ते जेमतेम काही महिन्यात असतील, हे कॅलिकतला तिकडचे जे कोण संस्थानिक होते त्यांच्याकडे माझे पणजोबा म्हणजे क्लेरिकल साईडला होते असं आपण म्हणू. नक्की काय पोस्ट होती मलाही माहित नाही. माझी पणजी अर्थातच निरक्षर होती त्या काळच्या पद्धतीप्रमाणे. आणि माझे आजोबा 2 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. आता कॅलिकत सारख्या ठिकाणी एक अनाथ मुलाला घेऊन, तान्या मुलाला, एक बाई करणार काय, निरक्षर बाई, धुणा भांड्याशिवाय तर काहीच शक्य नव्हतं. त्यापेक्षा गावी जाऊन निदान जेवायचे तरी हाल होणार नाहीत. तर अशा तऱ्हेने त्यामुळे माझी पणजी पुन्हा आमच्या मूळ गावी माझ्या आजोबांना घेऊन आली. आजोबा झाली 2 इयर्स. अर्थातच बाकी चुलत घराण्याने सगळं घर आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. आजीच्या वाट्याला एक पडवी आणि तिथे चूल पेटवण्यापुरती जागा आणि झोपण्यापुरती जागा, एवढं आलं. पण ठीक आहे, त्यावेळेची ती परिस्थितीच होती. आणि पहिली 4 वर्ष अर्थातच आजोबांना काय करायचं हे कळत नव्हतं, कारण ते लहान होते.
पण त्यांना दोन गोष्टींचं खूप हे होतं की त्यांना सगळ्या नवीन वस्तूंचं खूप आकर्षण होतं आणि शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे नंतर असं झालं की थोडंसं प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या एका मास्तरांच्या मार्गदर्शनाने ते खूप लहान असताना म्हणजे वयाच्या काहीतरी 8व्या वर्षी वगैरे ते पुण्यात आले, त्या कुठच्या तरी गावातल्या माणसाचा हात धरून. कारण पुण्याला तेव्हा अनाथ म्हणजे ती संस्था आताही आहे, अनाथ विद्यार्थी गृह नावाची संस्था होती की जी केवळ अनाथ मुलांसाठी शिक्षणाचं काम करायची. आणि तिथे पद्धत अशी होती की पूर्ण नादारी म्हणजे फ्री, कम्प्लीट फ्री शिप आणि अर्ध नादारी म्हणजे हाफ फ्री शिप. ज्यांचे दोन्ही पालक नाहीत त्यांना पूर्ण फुकट, ज्यांच्या दोनातला एक पालक आहे त्याला अर्ध, अशी त्यांचा एक नियम होता संस्थेचा. त्यामुळे माझ्या वडिलांना आई होती, आजोबांना सॉरी आई होती, त्यामुळे त्यांना अर्धे पैसे जमा करणं भाग होतं त्या वयातही. वैद्य नानल म्हणून एक अतिशय प्रख्यात वैद्य पुण्यात आहे, त्यांचे वंशज आजही वैद्यकीचं काम करतात आणि अतिशय प्रख्यात आहेत. आणि त्यामुळे आजोबा त्यांच्याकडे चक्क म्हणजे वारावर जेवायचे ब्राह्मण असल्यामुळे. त्याच्यातला एक वार नानल वैद्यांकडे होता. तर नानलांच्या लक्षात आलं या मुलाची परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही, बाळा तू माझ्याकडे येशील का, जे काय तुला झेपेल ते कर. आणि अक्षरशः म्हणजे बालमजूर वगैरे आपण जे कन्सेप्ट वापरतो तशातलं काही नव्हतं. घरातलंच एक मूल जसं जमेल तशी मदत करतंय अशा थाटात वैद्यनानल त्यांना थोडी थोडी कामं सांगायचे, माझे आजोबा मन लावून करायचे. आणि 7वी इयत्ता पास होईपर्यंत म्हणजे वयाच्या जवळजवळ 13व्या-14व्या वर्षापर्यंत ते पुण्यात होते. 7वी नंतर ती फ्रीशिप संपली. आणि माझ्या आजोबांच्याही असं लक्षात आलं की फॉर्मल शिक्षणात एक मर्यादा सोडून त्यांना फारशी गती नाहीये, आवड असली तरी. त्याच्यामुळे 7वीचं शिक्षण पूर्ण करून आणि वैद्य नानलांचा निरोप घेऊन ते परत राजापूरला गेले. त्याच्यानंतर शेती करायची नाही हे त्यांनी ठरवलं होतं, कारण आमची फारशी शेती नव्हतीच मुळात, त्यामुळे व्यवसायच करायचा. आजच्या भाषेत ज्याला आपण सुपर मार्केट म्हणतो तसं एक मिनी सुपर मॉल त्यांनी राजापूरला चालू केला त्या काळी. कारण त्या दुकानात व्हिजनरी, ऍब्सोल्यूट व्हिजनरी. म्हणजे माझे आजोबा म्हणून नव्हे, त्या काळी त्या दुकानाची ख्याती अशी झाली 2 वर्षात की जी वस्तू म्हणजे त्या पंचक्रोशीत इथे मिळत नाही या दुकानात, त्याच्यासाठी वाटेत कुठे म्हणजे मोठी गावं जी होती महाड, चिपळूण वगैरे खेड, ते कुठेही थांबायचं नाही, थेट मुंबई गाठायची तरच मिळेल जी वस्तू या दुकानात मिळणार नाही. कारण माझे आजोबा त्या काळी मुंबईत यायच्या आदल्या दिवशी आदल्या दिवसापर्यंत गिऱ्हाईकांकडनं ऑर्डर्स घ्यायचे. आठवड्यातलं एक दिवस दुकान बंद असायचं, त्याच्या आदल्या रात्री देवगडवरनं ती बोट पकडायचे कोकण लाईनची. हो, तेव्हा रस्ताच नव्हता राजापूरला जायला. मुंबईत यायचे, पहाटे मुंबईत उतरले की एका नातेवाईकाकडे जाऊन भाऊचा धक्का, आंघोळ बांघोळ करायचे, मशीद बंदरला जायचे. ते होलसेल मार्केट सगळं तेव्हापासून तिथेच आहे. गिऱ्हाईकांनी जे जे काय फरमाईशी केलेले असतील ते सगळे आयटम विकत घ्यायचे, प्लस त्यांचे रुटीन आयटमचं जे काय असायचं ते विकत घ्यायचे. आणि अशी ती सगळी बोचकी काहीतरी हातगाडीवर लादून भाऊच्या धक्क्यावर जायचे, संध्याकाळची बोट पकडायचे, पहाटे परत देवगडला उतरायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला पुन्हा दुकान चालू असायचं. आणि गिऱ्हाईकांनी सांगितलेल्या सगळ्या वस्तू प्लस आपल्या वस्तू त्या दुकानात मांडलेल्या असायच्या. असं त्यांनी ते दुकान जवळजवळ 3-4 वर्ष चालवलं. आणि अर्थात त्याच्यात काही भांडवल त्यांचं जमा झालं असेल आणि त्याच्याच अर्थात मदतीला त्यांनी गावातला एक नातेवाईक घेतलेला होता. आणि मग त्यांच्या मुंबईच्या फेऱ्या 8-15 दिवसाला होत्या, तर त्यांच्या असं लक्षात आलं की मोठं व्हायचं असेल तर मुंबई गाठायला पर्याय नाही. मग त्यांनी ठरवलं आपण मुंबईला जायचं. मुंबईत त्यांचा एक चुलत भाऊ सोडला तर कोणी नव्हतं. ते सुद्धा शाळा शिक्षक होते आणि सरकारी शाळा शिक्षक होते, त्यामुळे तेही काही फार अमीर होते अशातला भाग नाही. गिरगावातल्या एका चाळीत राहायचे, एकच खोली, टिपिकल चाळीतलं घर असतं तसं. तिथे आजोबांना राहायला जागा नव्हती, पण त्यांचा आधार घेऊन आजोबा त्यांच्या नावे मुंबईत आले. आणि करार असा होता की ते त्यांची आजोबांची तेव्हा ट्रंक ही पद्धत होती, ती ट्रंक त्या आमच्या चुलत आजोबांच्या घराच्या बाहेर असायची. माझे आजोबा तळमजल्याला जिन्याच्या खाली जे त्रिकोणी भाग असतो जिथे चाळीचा गुरखा झोपतो, चाळीच्या गुरख्याचा आणि त्यांचं अग्रीमेंट होतं, कारण गुरख्याला रात्रभर बाहेर फिरायचंय, जागा रिकामी आहे. रात्री तो गेला की आजोबा तिकडे झोपायचे आणि सकाळी तो आला की आजोबांना उठवायचा. मग आजोबा त्यांची अन्नी करून त्यांच्या उद्योगासाठी बाहेर पडायचे. हे त्यांनी जवळजवळ पुढचे 3-3.5 वर्ष केलं. आणि व्यवसाय काय, तर कारण सगळं दुकान हे ते सगळं गावात नातेवाईकाला देऊन आले. इथे आल्यावर काय करायचं, तर मी मगाशी उल्लेख केला असं कोकण लाईनच्या त्या बोटी चालू असायच्या. भाऊच्या धक्क्यावरून रेग्युलर तेव्हा ट्रॅफिक म्हणजे आता जसं बॉम्बे सेंट्रल स्टँड किंवा परळ स्टँड, एसटी स्टँडला दिसतं तसं सगळं कोकणी गर्दी त्या भाऊच्या धक्क्याला असायची. आणि बोट लागणं हे आपल्याकडे अगदी नॉर्मल आहे सगळ्यांना, विशेषतः साधारण कुठलं वर्ष हे साधारण सांगतोय मी, हा 45च्या आसपासचा काळ सांगतो, 1945. आणि स्वातंत्र्यपूर्व काळ.
हे सगळं स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे. ओ माय तर गॉड. ते त्यांना माहिती होतं साधारण रॉ मटेरियल कुठून आणायचं, म्हणजे हा. आले पाकाच्या वड्या हा किंवा बोट लागू नये म्हणून त्या उलटीच्या गोळ्या, हा ते पाणी पचायचं नाही म्हणून जुलाबाच्या गोळ्या, अशा विविध गोळ्या, म्हणजे पावडरी, तेव्हा गोळ्या फॉर्म नव्हता, पावडर फॉर्म असायचा. त्या बटर पेपर मध्ये पुड्या गुंडाळायच्या, वैद्य गुंडाळतात तसे. त्याचा एक ट्रे भरून माल तयार करायचा, ट्रे गळ्यात घालायचा, गिरगावातनं चालत भाऊच्या धक्क्याला जायचं, कारण ट्रामचे पैसे कशाला खर्च करायचे, तिथे उभं राहायचं, जसा आज फेरीवाला उभा राहतो तसं उभं राहायचं, माल विकायचा, परत यायचं. तर तिथे झावबाच्या वाडीत आम्ही अमृतभुवन नामक ठिकाणी, एक अमृतभुवन नावाची चाळ होती बांदेकरांची, तळमधल्याला एक 10 बाय 10ची खोली, हा वेस्टर्न इंडियाचा जन्म आहे, साल 1948. आणि तिकडे यायचं. आणि म्हणजे वेस्टर्न इंडियाची स्थापना जर आपण म्हटली तर ती 1948 साली झालेली आहे, आणि त्याचं पहिलं रजिस्ट्रेशन हे 1950 साली झालेलं आहे. माझ्याकडे ती दोन्ही मूळ डॉक्युमेंट आजही अस्तित्वात आहे. येस. आणि त्यातनं मग तिथे ती जागा ताब्यात आली 48ला. त्या सँटोमिक्स नावाचं औषध त्यांनी तयार केलं. म्हणजे जाईकाजळ हे आत्ता लोकांना माहिती झालंय, पण मुळात आम्ही प्रसिद्ध झालो. हा, ओवा मिल नंतर आलं, पहिलं आलं ते सँटोमिक्स. आम्ही मुळात प्रसिद्ध झालो ते सँटोमिक्स. सँटोमिक्स वॉज क्वाइट पॉप्युलर. करेक्ट. पोटातल्या जंतांवरच्या गोळ्या, आणि त्या काळी जंत होणं हे अतिशय म्हणजे काय नॉर्मल गोष्ट समजली जायची, आणि त्यांना मारणं हे सुद्धा. आणि त्याच्यामुळे आणि सँटोमिक्स असं आहे की आयुर्वेदिक एकतर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हर्बल प्रोडक्ट, हर्ब्स बंद केलं. आर्टिमिसिया नावाची वनस्पती आहे, आपल्या मराठीत त्याला किरमाणी ओवा म्हणतात. तर त्याच्यापासून एक पद्धत सांगत होता काश्मीरला. हा, तर ते कसं असतं, ते आपल्या इथे जरी उगवत असलं तरी तो उपयोगाचा नाहीये तेवढा औषध बनवण्याकरता. गुरेज नावाचं जे खोरं आहे काश्मीरमध्ये, जो अतिरेक्यांचा नंतर हॉटबेड बनला होता, गुरेज व्हॅलीत उगवणारी जी आर्टिमिसिया आहे त्याच्यापासून जे सँटोनिन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्या सँटोनिनचा आम्ही पुढे सँटोमिक्स बनवतो इतर घटक घालून. तर त्या काळी एक्सपेरिमेंटेशन करून त्यांनी ते तयार केलेलं होतं, आणि ते त्यांनी पहिल्यांदा विकायला सुरुवात केली. आणि हा माणूस फक्त 7वी इयत्ता शिकलेला, मराठी 7वी इयत्ता शिकलेला होता. ग्रेट यार, ग्रेट. म्हणजे त्या बाबतीतला सांगतो की एज्युकेशनल क्वालिफिकेशन जरी नसली त्यांच्याकडे, तरी त्या माणसाला एकूण 12 भाषा, त्यातल्या 8 भारतीय, ह्या बोलता, लिहिता आणि वाचता येत असत. हे ते कसं शिकले हे मला माहित नाही. जपानी भाषा इज सपोज टू बी वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेजेस इन द वर्ल्ड. माझ्या आजोबांना अस्खलित जपानी लिहिता वाचता बोलता येत होती, जर्मन लिहिता वाचता बोलता येत होती, इंग्लिश अर्थातच येत होती, आणि फ्रेंच येत होती. हे त्यांनी कुठून ज्ञान गोळा केलं हे अनफॉर्च्युनेटली आज आम्हाला कोणालाही माहिती नाही. पण त्यांना हे सगळं करताना मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. जपानी माणसाशी जपानीत बोलताना, फ्रेंच माणसाशी फ्रेंचमध्ये बोलताना, त्या भाषेत कॉरस्पॉन्डन्स माझ्याकडे अजूनही त्याचे काही शिल्लक आहेत, त्यांच्या हस्ताक्षरातले. इंग्रजी तर मी ऐकतच होतो. अरे पुस्तक लिही राजेश, पुस्तक लिही. मला लिहिता आलं असतं तर खूप बरं झालं. मी शब्दांकन करून देते तुला, मी किस्से सांगत जाईन, लिहा तुम्ही. खरंच इट्स काय माहितीये, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ती जर्नी. बरं, आता लेट्स कम टू दिस. कसं काय जाई काजळ पर्यंत कसं सांगतो ना. जाई काजळ करायला मुळात जागा हवी. पहिले तुम्ही सँटोमिक्सला, आता तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत सँटोमिक्स बनवतच होतो, कारण तो छोट्या जागेत धंदा होता त्यावेळेस. त्यांच्या बरोबर नाही, त्यांच्या बरोबर मग त्यांनी त्यांच्या चुलत भावाच्या बायकोला घेतलं पार्टनर म्हणून, आणि तेव्हापासून आजपर्यंत आमची पार्टनरशिप फर्मच आहे. बरं, हा, म्हणजे तेही आम्ही सांभाळतो जुनं. आणि ते कसं झालं की ते घरातलीच माणसं, मग जमले तसे नोकर. गिरगावला हार्डली एखाद माणसाला जागा होती त्या खोलीत. 10 बाय 10 त्याच्या 10 बाय 10 मध्ये माणसं, सामान हे सगळं मावणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे 2 किंवा 3 माणसात तो सगळा व्यवसाय चालायचा. पावडर म्हणजे चूर्ण स्वरूपात, आणि ते बटर पेपर मध्ये फोल्ड करून द्यायचं. तुम्ही ऍक्च्युली त्या जाई काजळवरती आई मुलाचं चित्र बघता, ते जाई काजळसाठी जन्माला आलेलंच नाहीये. मुळगावकरही आजोबांचे मित्र होते, तेही गिरगावातच होते, आणि सँटोमिक्सचा 100 पुड्यांचा एक डबा असायचा. तर तो आकर्षक दिसायला त्याच्यावरती काहीतरी चित्र काढणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे आई मुलाचं, म्हणून ते आई मुलाचं चित्र, कारण मुळात मुलांना जंत होतात आणि आई त्यांना ते जबरदस्ती औषध देते. ही कदाचित कन्सेप्ट असेल, माहिती नाही. चित्र ही अर्थात म्हणजे मुळगावकर त्यावरती देव आहेत आमच्या, असं मी म्हणतो. तर त्यांनी अण्णा हे धर तुला असं म्हणून ते चित्र त्यांना दिलं. त्या चित्राची आज किंमत सांगितलं लोक हसतील. आजोबा त्यांना 1 नारळ आणि ₹100 दिला होता, त्याच्यावर काही घ्यायला मुळगावकरांनी नकार दिला. ह्यापेक्षा जास्त पैसा वामन मी तुझ्याकडनं घेणार नाही, हे त्यांचे शब्द होते.
आणि ते चित्र आम्ही आजतागायत वापरतोय. आजही माझ्याकडे त्याची मूळ प्रत आहे देवदयेने. आणि म्हणजे ही दैवी देणगी आहे असं आम्ही मानतो आमच्या धंद्याची. सांगते तुला. आणि ते त्यांच्याच परवानगीने 1956 साली जाई गजळसाठी ते जास्त अप्रोप्रिएट वाटलं म्हणून शिफ्ट केलं. आणि ते तेव्हापासून आतापर्यंत जाई काजळचं म्हणून ओळखलं जातं. आणि ते चित्र म्हणजे आता त्याबद्दल मी बोलायला नको. आय थिंक आमच्या आकाराच्या व्यवसायाचं जर बघितलं आपण तर इतक्या वेळा प्रिंट झालेलं ते कदाचित जगातलं एकमेव चित्र असू शकतं. स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1956 म्हणजे 1954 सालापासून ते चित्र आहे, छापलं जात आहे. आणि आजपर्यंत जर इतका आपण ह्या सगळ्या वर्षाचा म्हणजे आता 70 वर्षाचा काळ आहे आणि हा जर आपण नीट मोजला आणि त्याचं ते मल्टिप्लिकेशन करत गेलो, आमची प्रत्येक जाहिरात, आमचा प्रत्येक कार्ट म्हणजे इंडिव्हिज्युअल डबीला आपण कार्टून देतो, खोका देतो, त्याच्यावरती पण आहे, 10च्या डबीवर पण आहे, 100च्या डबीवर पण आहे. म्हणजे इथेच इतक्या आवृत्त्या झाल्या, असे महिने ते 100 बॅचेस सँटोमिक्स वरती सँटोमिक्स वरती होत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही त्या चित्राशी एक जस्टिस केला असं आपण म्हणू. आणि त्या चित्रानंतर आम्हाला भरभरून दिलं, काही वादच नाही. आणि आजोबांचं थोडंसं नेचर असं होतं की पैसे कमावणं हे त्यांचं ध्येय नव्हतं. आता ते चुकीचं का बरोबर हे मी जज करू शकणार नाही, कारण माझाही स्वभाव तसाच आहे थोडाफार, की पैसा हवा, आवश्यक आहे, पण माय लाईफ इज नॉट फॉर मनी असं मी मानतो. पैसा अवश्य कमवायला हवा, पण तो कायम बाळगला पाहिजे या मताचा मी नाहीये, किंवा इतका झाला तरच मी सुखी होईन असं मला तरी वाटत नाही. राजकारण्यांसारखं 7 पिढ्या खातील सॉरी प्रत्येक पिढीने स्वतःचं कमवून खावं या मताचे आम्ही सगळं. म्हणजे मी तुम्हाला त्यांना सांगायला पाहिजे, नाही हे मुलाखतीपुरतं नाही, मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स देऊ शकतो. मी सांगतोय आता त्याचा जबाबदारीने. माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांसाठी एकही लिक्विड ऍसेट ठेवलेला नव्हता. राहतं घर होतं आणि व्यवसाय होता, लिक्विड ऍसेट एकही नव्हता. म्हणजे ज्याला आपण कॅश म्हणतो, शेअर फॉर्म असेल, डिबेंचर काहीही ठेवलं नव्हतं. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही ठेवलेलं नव्हतं. आणि हे मी डॉक्युमेंटरी प्रूव्ह करू शकतो की मला राहतं घर आयतं मिळालं, मला व्यवसाय आयता मिळाला, हे मी नाकारत नाही. पण हे सोडून म्हणाले आता माझी तुझ्याशी काहीही बांधिलकी नाही, तर माझ्या पैशाचा विनियोग काय करायचा हे मी ठरवणार. शिक्षण तुला जे काय घ्यायचंय तो खर्च माझा, तू वयाचा 25 होईपर्यंत तुझा प्रत्येक खर्च मी करणार, मी तुला विचारणार नाही का. माझ्या वडिलांनी पण मला असं सांगितलं, 20 वर्षाची झाली तू, नाव यू अर्न अँड लर्न, नाव यू अर्न. माझं संपलेलं आहे आता कार्यक्रम. एनिवेज, नाव कमिंग बॅक टू सँटोमिक्स नंतर मग तुमचं ते दुसरं होतं ओवा मिल. सगळ्यात शेवट आला ऍक्च्युली 61 साली. ओके. कारण तेव्हा आजोबांकडे बरीच लोक तक्रार करायची, जेव्हा वेदना होतात बारीक सारीक, आणि तेव्हा जेव्हा आजारात पेनकिलर्स होत्या त्या खूप स्ट्रॉंग होत्या, काहीतरी माइल्ड पेनकिलर बनवावी. तोपर्यंत आमचा ॲलोपॅथीशी फारसा संबंध आलेला नव्हता. पण मग अगेन आजोबांनी संशोधन करून ॲलोपॅथी सेक्टरमध्ये ओवामिल म्हणजे इथं मिक्सचर ऑफ सॅलिसिलिक ऍसिड, पॅरासिटिमॉल हेच आहे. म्हणजे बेसिक फॉर्म्युला तोच आहे, इट्स अ जेनेरिक काइंड ऑफ प्रॉडक्ट. पण त्याचे ग्रॅमेज कमी. म्हणजे इतर लोक 500 मिलीग्रॅम वापरत असेल तर आम्ही 250 वापरणार टाईप. आणि त्याच्यामुळे ना ती लहान मुलांपासून कोणालाही द्यायला सेफर टॅबलेट होती. साईड इफेक्ट ऑब्व्हियसली कमी असायचे. आणि आम्ही अर्थातच पहिल्यापासून आजोबांचा तो दृष्टिकोन आहे. म्हणजे मला कधी कधी ते सांगता नाही असं, ते कदाचित धंद्याला किती सुटेबल आहे मला माहिती नाही. सर्वसामान्य माणसाला परवडेल ही आपल्या प्रॉडक्टची एमआरपी असली पाहिजे. आपली सेलिंग कॉस्ट नाही, एमआरपी म्हणजे प्रत्यक्ष गिराईक ज्या किमतीला विकत घेईल. आजही जाई गजळ 25 रुपयाला मिळतं. आणि मला वाटत नाही या क्वालिटीचं कुठचंही प्रॉडक्ट आज 25 रुपयात अवेलेबल आहे असं मला वाटतं. आणि बेसिकली द क्वालिटी इज व्हेरी गुड. त्या क्वालिटीचं तेच म्हणतोय मी, चांगल्यात चांगली क्वालिटी आणि कमीत कमी किंमत, दॅट इज द टार्गेट. परंतु आजकाल असं झालेलं आहे ना, उगाच जी किंमत जास्त लावतात. देर आर मेनी काजल कंपनीज, काय नावं घ्यायला नको, फाईट विथ देम, वी विल स्टिक टू अवर प्रिन्सिपल. आणि मोठाली कुठली तरी हिरोईन घ्यायची म्हणजे असं करणार, सी इट्स मच प्रूफ, आमकं 8 hours वगैरे. एव्हरीबडी हॅज देअर ओन वे ऑफ डुईंग थिंग्स, वी हॅव अवर्स. आम्ही 70 वर्ष तरी या रस्त्याने चाललोय आणि अजून चालतोय. त्या अर्ध्या रस्ता नक्की चुके, तो कदाचित हायवे नसेल, पायवाट असेल, पण ती कॉन्स्टंट आहे. आजोबांचं लग्न आणि मग पुढची पिढी लग्न आजोबा म्हणजे मुंबईत याच्या आधीच झालं होतं. पण आजोबांनी कुटुंब आधी मुंबईत आणलं नव्हतं. हिज सेकंड व्हिजनरी डिसिजन वॉज टू शिफ्ट टू बोरिवली फ्रॉम गिरगाव. तुम्ही म्हणालात त्यांचे मित्र होते बाबूराव परांजपे यांनी त्यांना ऑफर दिली होती, कारण तेव्हा पार्लेश्वर सोसायटीचं काम चालू होतं
आणि त्यात ते 1 BHK ची ती सोसायटी आहे, हो, आय एम हो, नॉट रॉंग. हो, हो. तुला वामन म्हणाले तळमधल्या ते शेजारचे 2 प्लॉट देतो, एकात तू राहा, एकात तू व्यवसाय कर. हो. तर आजोबांनी त्यांना सांगितलं की थँक्यू, तुमची ऑफर खूपच छान आहे की 5,000 रुपयात तुम्ही मला एवढी जागा देताय त्या काळात त्या काळात, हा, पण हा. त्या काळात जागा 5,000 तशी मोठी या, होती. या, या. पण म्हणाले ना मला ती पुरणार नाहीये, हो. त्याच्यामुळे हेच 5,000 रुपये मी दुसऱ्या जागी इन्व्हेस्ट करून 5,000 स्क्वेअर फूट जागा घेणार आहे. म्हणून बोरिवलीला म्हणून आम्ही बोरिवलीला गेलो, कारण त्या बोरिवली हे मुंबईत सुद्धा येत नव्हतं. ओ रिअली? हो, आम्ही आजही दहिसर ग्रामपंचायतीला भुईभाडं भरतो इव्हन टुडे. त्या काळी तर प्रश्नच नव्हता. बोरिवली हे रेल्वे स्टेशन होतं म्हणून लोकांना माहिती होतं. बाकी बोरिवलीला प्रसिद्ध असं कान्हेरी गुंफा सोडून त्या काळी काहीच नव्हतं. आणि स्टेशनवरून माझ्या घरी जायला रस्ता नव्हता, पायवाट होती. शेताच्या बांधांवरनं चालत जायला लागायचं. जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणून आज आपण ओळखतो तो माझ्या जन्मानंतर आला 73. SV रोड, घोडबंदर रोड हा एकमेव रस्ता होता जो रेल्वे ट्रॅकला पॅरलल जायचा, तेवढंच होतं. तिथून चालत. अच्छा. सो मग बोरिवलीची जागा कुठल्या वर्षाला? 1951 साली जागा घेतली. अच्छा. तर बोरिवलीला जेव्हा शिफ्ट झाले ना आजोबा, तेव्हा स्टेशनवरून माझ्या घरी यायला रस्ता पण नव्हता, पायवाटेने यायला लागायचं. म्हणजे हा हायवे आपण जो म्हणतो ना वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, हा तर ऍक्च्युअली माझ्या जन्मानंतर म्हणजे 73 साली झाला. घोडबंदर रोड होता आणि घोडबंदर रोड म्हणायचं तेव्हा, त्याला SV रोड म्हणत नव्हते. वांद्र्यावरून सुरू व्हायचा आणि रेल्वे ट्रॅकला पॅरलल वेस्टने बोरिवलीलाच क्रॉस व्हायचा आणि पुढे घोडबंदर गावात जायचा ठाण्याकडे. सो दॅट वॉज तेवढा एकच रस्ता होता आणि तो माझ्या घरी येत नव्हता ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे स्टेशनवरून चालत जायला लागायचं घरी. मग कच्चा रस्ता झाला, मग टांगे सुरू झाले, मध्ये नाला आहे, दहिसरी नदी असं त्याला एक गोंडस नाव आहे, पण तो नालाच आहे. तर त्याच्या अलीकडच्या तीरापर्यंत टांगे येते, मग एक साखर होता, तिथनं चालत परत आमच्या साईडला यायचं वगैरे वगैरे असं सगळं. टांगे वगैरे होते म्हणजे माझ्या लहानपणापर्यंत होते टांगे. मी टांगे बघितले माझ्या दारासमोरनं जाताना. हा म्हणजे मी 6वी-7वी असेपर्यंत टांगे होते, म्हणजे 82-83 सालापर्यंत. बोरिवली स्टेशन ते काजूपाडा, ते म्हणजे आता जसं शेअर रिक्षा तसं ते शेअर टांगे असते. आणि नंतर मग ते BEST सुरू झाल्यावर टांगे बंद पडली फंडामेंटल. त्याच पिरियडमध्ये आमच्या इथे BEST. पण आजोबांना म्हणजे लाईक किती मुलं? 3 मुलं होती, त्यातली 2 व्यवसायात आली आणि एकाने त्यांचा वेगळा मार्ग निवडला. कारण आमच्याकडे ते पहिल्यापासून आहे, इट इज नेव्हर अ फोर्स. इच्छा असेल तर या. कारण ह्याचं काय झालं, फ्लिपसाईड आम्ही बघितली फोर्सची काय. म्हणजे आजोबांची इच्छा खूप उदात्त होती, ती 50% वेळा यशस्वी झाली, 50% वेळा अयशस्वी झाली. आजोबांना काय वाटायचं की जेवढी आपली घरातली माणसं या धंद्यात जोडली जातील तेवढा हा धंदा मोठा होईल. त्यामुळे ना काय होतं की ज्यांना काय म्हणायचं की धंद्याचं हे नव्हतं ना, इच्छा, इन्क्लिनेशन ज्याला म्हणतो आपण, मी आवड म्हणतो त्याला कदाचित, ती सुद्धा माणसं आहे ना रेडीमेड करिअर, चल तिकडे असं म्हणून आली. मी कोणाला दोष देत नाहीये, पण ऑब्व्हियसली दे कुड नॉट परफॉर्म बिकॉज इट वॉज नॉट इन देअर नेचर. आणि त्याच्यामुळे धंदा पुढे जाण्याऐवजी उलट त्यात भांडणं होऊन मागे पडत राहिला. आणि ते आम्ही खूप मधली 30 वर्ष सफर केलं त्याच्यामुळे. नाहीतर मी अगदी मला माहिती आहे म्हणजे काय. But let me tell you, it is there everywhere. Where there is a business house, it is there. Yes, I agree. So कदाचित तो फेज आमच्याकडे आधीच येऊन गेला असं मी म्हणतो. सो वी आर व्हेअर वी आर असंही मी म्हणतो. पण त्यातनं एक चांगलं झालं की त्याच्यामुळे आता फक्त टॅलेंटेड माणसांनाच आणि जे इच्छुक आहेत त्यांनाच जवळ करा. पण आमच्याकडे ना ह्युमन टर्नओव्हर हा पद्धतच नाहीये. म्हणजे माझ्याकडे एकदा, मी त्याला कामगार म्हणत नाही, आपल्या बोलीभाषेत जरी आपण त्याला कामगार, मी त्याला असोसिएटच मानतो आणि तशीच आमची एकमेकांची वागण्याची पद्धत सुद्धा असते. पहिले 72 तास आम्हाला दोघांनाही फ्रीडम आहे नाही म्हणण्याचं. 72 तास संपले आणि जर आम्ही हो म्हटलेलं असेल तर रिटायर होईपर्यंत त्यालाही फ्रीडम नाही आणि मलाही फ्रीडम नाही. कारण जो माणूस तुम्हाला 3 दिवसात 8 तास एकत्र राहून कळत नाही ना, तो आयुष्यावर कळत नाही. आणि हे मात्र मी आतापर्यंत बघितलंय की जशी माझी 3री पिढी आज माझ्या व्यवसायात आहे, तशी माझ्यावर काम करणाऱ्या लोकांची सुद्धा 3री पिढी आमच्याचकडे आहे. विच इज व्हेरी रेअर. आणि तुम्ही जर बघाल येऊन आमच्याकडे स्टाफ ज्याला आपण म्हणतो किंवा मी असोसिएट, काका पुतणे, वडील मुलगा, सासरा जावई, भाऊ असेच सापडतील तुम्हाला. आयसोलेटेड हा कोणतरी एकच बसलाय असं फार रेअरली मिळेल. तो सुद्धा असला तर तो कोणाच्या तरी ओळखीचा म्हणून तिकडे बसलेला असेल. कारण आम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतच नाही. मला आता समजा काल
पर्यंत 15 माणसांची गरज होती आणि आमच्याकडे परमनंटच वर्कर असतात ना, Temporary कॉन्ट्रॅक्ट किंवा staff, लेबर असं काही नसतं. 16वा हवाय तर मी 15 सांगतो की आपल्याला अजून एक माणूस हवाय, आणा. तेच कोणीतरी घेऊन येतात त्यांच्या ओळखीतला. त्याच्यामुळे आमचं कल्चर काय आहे, त्याला शिकवायची जबाबदारी माझी नसतेच, त्या 15 जणांची असते. आणि त्याच्यामुळे ते आपोआप पर्कोलेट होतं. आपल्या आजूबाजूचे 15 जण कसे वागतात तसाच माणूस वागतो. आणि हे आमच्याकडे नुसतं आमच्या बाबतीत नाही, इंटरनल एक्सटर्नल सुद्धा आमची 30 गिऱ्हाईकं वर्षानुवर्ष आहेत. म्हणजे एन बन्सीलालने आमच्या बरोबर 1956 साली काम सुरू केलं. आजही ते आमचे पुण्यातले, आता एजन्सी ही पद्धत गेली, ते आमचे सेल्स एजंट होते. आता ते आमचे सुपर स्टॉकिस्ट आहेत. प्रकाश एजन्सी जे आमचं मुंबई आणि कोकण सांभाळतात, तर ते आता प्रकाश फार्मा केअर प्रायव्हेट लिमिटेड वगैरे झालंय. आणि ही व्हेरी जायंट काइंड ऑफ ऑर्गनायझेशन. पण त्याने आमच्याशी संबंध तेच ठेवले. तुमचं वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनी हे केव्हा स्थापन झालं? 1948 साली कंपनी स्थापन झाली. पहिलं पार्टनरशिप डीड अस्तित्वात आलं आणि 1950 साली ती रजिस्टर झाली. माझ्याकडे जे पॅन कार्ड आहे ते 1 मे 1950 त्याच्यावर डेट ऑफ एस्टॅब्लिशमेंट आहे. आणि माझ्याकडे 28 सालापासून रजिस्टर ऑफ फर्म्सचा एक्स्ट्रॅक्ट. बट वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनी असं नाव का पडलं? काय माहिती, पद्धत होती की जे कोणी औषधांचे डील करायचे ते स्वतःला केमिकल म्हणवायचे. एक फ्रीडम स्वतःकडे ते राखून ठेवायचे बहुतेक, की उद्या डायव्हर्सिफिकेशन झालं तरी आपल्याकडे ते आहे टाईप कदाचित असावं. सो अंडर दॅट मी उदाहरण देतो पटकन. आमची वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनी, आता दुसरा आमच्यापेक्षा खूप मोठा आणि प्रख्यात ब्रँड आहे विको, VICCO. त्याचा जर आपण फुल फॉर्म काढला तर तो ओरिजिनल हे असं आहे नाव, विष्णू इंडस्ट्रियल अँड केमिकल कंपनी. त्यांच्या नावात केमिकल होतं पण त्यांना विको हा ब्रँड करायचा होता, म्हणून त्यांनी ते सगळं शॉर्ट फॉर्म करून विको लॅबोरेटरी असं त्याचं ते केलं. सो आता हे प्रत्येकाला बघण्याचा दृष्टिकोन आहे. आता आमचं मुळात पेंढारकर, वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनी फारशा कोणाला माहितीच नाही ना, सगळ्यांना ऐकायचंच माहिती, त्यामुळे आम्ही बॉदर केलं नाही खरं सांगायचं तर. जर आम्हाला आमचं नाव प्रॉडक्टशी असोसिएट करायचं असतं, ब्रँड नसता माझ्याकडे. मुळात काय होतं, सँटोमिक्स, ओवामिल आणि जाईकजळ ह्याच्यात कुठेही वेस्टर्न इंडिया येतच नाही नावात. त्याच्यामुळे आम्हाला ते कदाचित विकोचा शॉर्ट फॉर्म करायची गरज पडली नाही, म्हणजे वेस्टर्न इंडियाचा किंवा वेगळं काही नाव घ्यायची गरज पडली नाही. चालू राहिले. पण आता ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये काय प्रॉडक्ट आणावे असं वाटतंय? मी काय झालं माहितीये का, गेले 10 ते 15 वर्ष माझा स्वतःचा फोकस होता की माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल धंद्यात तर काय आहे, तर फारसं काही नाही. 100% जी लेबर प्रोसेस होती काजळ बनवण्याची, म्हणजे आम्ही वसईत जाईपर्यंत, ते आमची सेकंड मायग्रेशन झालंय 1999 साली. 1954 ते 1999 आमचा व्यवसाय हा बोरिवलीच्या जागेत होता, जी आमची राहती जागा सुद्धा आहे. ऑब्व्हियसली शेवटची 10 वर्ष बोरिवलीत सुद्धा जागा अपुरी पडायला लागली आणि हे मी रोज डोळ्यांनी बघत होतो. अर्थात त्या मी धंद्यात नव्हतो, त्यामुळे करू काहीच शकत नव्हतो. 96 साली मी धंद्यात आल्यावर माझ्या वडिलांनी मला पहिलं टास्क दिलं की आपल्याला जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर हा धंदा वाढवला पाहिजे. हा धंदा वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी आपण इथून बाहेर गेलं पाहिजे, जा आणि जागा शोध. That was the same task what he did. What he did. My grandfather did. My father gave it to me. जा आणि शोध. करेक्ट. असं मी पार वाड्यापासून सुरुवात करून शेवटी एंडेड अप ॲट वसई, सगळे विचार करत. आणि आता आम्ही 1999 पासून वसईत आहोत. वसईत जाईपर्यंत हे 100% लेबर जॉब होता, म्हणजे लेबर ओरिएंटेड, माणसाने करायची वस्तू काजळ करणं. मी ती वसईत गेल्यावर आणि तिथे एकदा सेटल झाल्यावर मध्ये 3-4 वर्ष गेले असतील सेटल होण्यानंतर, त्याच्यानंतर त्यातला एक एक टप्पा मी ऑटोमाइज करायला सुरुवात केली. माणसांकडून काढून तो मशीनवर न्यायला सुरुवात केली. आज मला सांगायला आनंद वाटतो की आमची 85% प्रोसेस इज नाउ ऑटोमेटेड. सुरुवातीची प्रिपरेशनची 10% अजून ऑटोमेटेड करायची आहे, ती या वर्षभरात पूर्ण होईल. आणि मग त्याच्यानंतर मी पुढच्या वर्षी याच वेळेला अभिमानाने सांगेन की आता 95% प्रोसेस ऑटोमॅटिक आहे. येस, ऑल द बेस्ट. 100% होणार नाही हेही सांगतो. मला त्यात 5% ह्युमन इंटरव्हेन्शन हवं आहे. बाय डिझाईन ऍक्च्युअली ते असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे ऍफिनिटी राहते प्रॉडक्टची तुमची, अदरवाईज फार कोरडं होत जातं. आणि ऍफिनिटी असेल तर श्रद्धा राहते, श्रद्धा असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं वर्क कल्चर चांगलं राहतं आणि त्या प्रॉडक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा हेल्दी राहतो तुमचा, आणि ते आपलं वाटायला लागतं, आपुलकी टिकून राहते. असं एक व्हेरियस रिझन्स आहेत, मोस्ट ऑफ देम आर सायकोलॉजिकल. हे एवढं सुंदर सगळं म्हणजे आहे आणि ग्रोथ पण खूप सुंदर झालेली आहे.
मला आता थोडं तुझ्या पर्सनल ह्याच्याकडे वळावं असं वाटतंय. अरे बापरे. की तुझा जो छंद आहे, जे ट्रेकिंग म्हणा, माउंटेनिअरिंग म्हणा, रॉक क्लाइम्बिंग म्हणा, हे कधीपासून तुला वाटलं? गंमत कशी माहितीये का, जसं माझ्या आजोबांना बिझनेसची कुठचीही परंपरा नव्हती. ही स्टार्टेड पहिली कुदळ मारणं. माझ्या वडिलांना गाण्याचा अतोनात छंद होता. तुलाही आहे. त्यांचेच का नाही प्रामाणिकपणे. त्यांचं वेळ इतकं होतं की छायागीत लागायचं तेव्हा टीव्ही लहानपणी, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. त्याला त्यांनी त्या 2 EC टीव्ही नावाचा एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही त्याला त्याच्या 2 कॉर्ड त्यांनी जोडलेल्या असायच्या ऑडिओच्या याला. त्या बाहेर येऊन त्यांच्या 2-in-1 मध्ये जायच्या आणि ते असे समोर दबा धरून वाघ बसतो जसे बसलेले असायचे आणि त्यांना पाहिजे ते गाणं येणार असं त्यांना खात्री पटली की जाऊन त्या रेकॉर्डचं बटन दाबायचे त्या टेप रेकॉर्डरचं. ओरिजिनल साऊंड ट्रॅक मिळायचा आणि गाणं संपता संपता मग ते त्यांना तो बरोबर जजमेंट बंद. या पद्धतीने त्यांनी 900 कॅसेट्स भरलेले आहेत हिंदी जुन्या गाण्यांच्या. C90 एकच ब्रँड सोनीचा C90. वाव, एवढं कलेक्शन आहे कोणाकडे नाही. ऑडिओ कॅसेट्स, थांबा, ही एक पार्ट झाला. 300 व्हिडिओ कॅसेट्स, कारण नंतर व्हिडिओचा जमाना आला. हे ऑडिओचं रेकॉर्डिंग त्यांनी व्हिडिओवर केलं. जुने पिक्चर लागायचे टीव्हीवर, ते पण आहेत माझ्याकडे. जवळजवळ 130 पिक्चर्स आहेत माझ्याकडे जुने हिंदी. त्या सगळ्याला जुनं हिंदी असं हे आहे. आणि मीना कुमारी, प्रदीप कुमार, त्याच्यानंतर CD वगैरे आल्यानंतर तर म्हणजे त्यांची चांदीच झाली असं मी म्हणतो. आणि हे ते मरेपर्यंत अव्याहत संगीतात बुडालेले असायचे. त्यांनी धंदा कधी केला मला माहिती नाही प्रामाणिकपणे, पण तो उत्तम केला असणार, कारण मायापर्यंत तो अतिशय हेल्दी अवस्थेत आला. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्यांनी चांगला केला असला पाहिजे. त्यामुळे मी गिर्यारोहणाला जाणं हे पण आमच्या घराण्याच्या परंपरेला साजेस आहे की त्याची आपल्याकडे परंपरा असायला नको त्या गोष्टीची. कारण माझ्या घरात कोणीही नाही ट्रेकिंग माउंटेनिअरिंग करणार. मी 7वीत सुरुवात केली, 12 वर्षाचा होतो. आमच्या कॉलनीत स्लाइड शो झाला होता रिलेटेड टू चिल्ड्रन ट्रेक टू हिमालय, बिया स्कूल, मनाली जवळ, रोहतांग पास. आमच्याच कॉलनीतल्या एक सिनियर आहेत मला, उल्का खानोलकर म्हणून, त्या ट्रेकला गेल्या होत्या. तर ऑब्व्हियसली त्यांनी गणपतीत तेव्हा ते स्लाइड शोची एक क्रेज असायची, स्लाइड शो केला होता. वी ऑल एन्जॉयड दॅट. आणि ते पिक्चर बघितलं, मला वाटलं आपल्याला केलं पाहिजे यार. तोपर्यंत गावात उंदर नव्हता. आणि खरं सांगू, माझं लहानपणी मुंबईतलं नाहीच आहे. तेव्हा श्रीकृष्णनगर वॉज लाईक अ विलेज, बिग विलेज. नॅशनल पार्क यूज टू बी अवर प्लेग्राऊंड. आणि त्याच्यामुळे अनवाणी पायांनी गावावर फिरणं याच्यात मला काही फारसं विशेष वाटत नाही. पण अख्खं बालपण तसं गेलंय. त्यामुळे टेकड्या चढणं उतरणं, झाडं चढणं उतरणं, आंबे पळवणं, म्हणजे कैऱ्या पळवणं, हे सगळे धंदे मी खूप लहानपणात. सायकली चालवणं, आठवतंय पाय घासून सायकली चालवायच्या असायच्या, स्टँडिंग स्कूटर म्हणायचो आपण त्याला. हे सगळं गेलेलं आहे. आणि खूप म्हणजे अख्खी कॉलनीवर धनुष्यबाण, ते छत्रीच्या तारांचे करून फिरणं वगैरे सगळे धंदे गेलेले. त्यावेळेला मला सुरपारंब्या, हे सगळे खेळ जे गावातली मुलं खेळतात ना, त्या टायरला फटका मारत मैलोन मैल जाणं, हे सगळं आमच्या लहानपणचं टाइमपास. त्याच्यामुळे आय वॉज अ किड फ्रॉम विलेज, नॉट फ्रॉम द सिटी ऍक्च्युअली स्पीकिंग. ट्रेकिंग वॉज, त्याला ट्रेकिंग म्हणतात हे मला खूप उशिरा कळलं, पण हे होतच होतं. डोंगर चढणे असं आपण म्हणू त्याला. तर ते बघितलं, झाप झालो, आय स्टार्टेड. फॉर्च्युनेट थिंग वॉज की मला त्यातलं पुढे अजून चांगलं काय आहे ना हे वेळेवर कळत. त्याच्यामुळे मी 83 to 88 हिमालयन ट्रेकिंग, सह्याद्री ट्रेकिंग केलं. 87ला मला रॉक क्लाइम्बिंगची आवड लागली. त्यामुळे मी आत्ताच्या माझ्या फिजिकवर जाऊ नकोस, पण मी 1987 म्हणून मी तुला पकडून हरकत नाही ना, 1987 ते 1999 मी फक्त 58 किलो होतो. कारण मी तेव्हा क्लाइम्बिंग करायचो, रॉक क्लाइम्बिंग करायचो. आणि रॉक क्लाइम्बिंगला तुला अतिशय स्लिम, सपल आणि फ्लेक्झिबल बॉडी लागते. आणि ते मला तेव्हा गरजही होती, आणि तेव्हा माझी शरीर प्रकृती तशी होती. त्यामुळे लग्न होईपर्यंत मी हे प्रचंड पोटभर रॉक क्लाइम्बिंग उपभोगून घेतलं. आणि काय आहे, सह्याद्री हा किती भक्कम, म्हणजे बसाल्ट, इग्नेशियस रॉक आहे, ऑब्व्हियसली ज्वालामुखीचा पर्वत आहे. पण ही जगातली सगळ्यात जुनी डोंगर रांग आहे, हेही विसरून चालणार नाही. आणि इतके वर्ष ती समुद्राला फेस करते, ऊन, वारा, पाणी, मान्सून आपल्याकडचा, तर सतत मारा ते आयुष्यावर काही हजार किंवा लाख वर्ष झेलते. त्याच्यामुळे त्याचा जो आउटर क्रस्ट आहे ना, तो आता फार फ्रॅजाईल झालेला आहे. त्याच्यामुळे शक्यता घसरण्यापेक्षाही ना, तो अख्खाच्या अख्खा रॉकचा कळपा निघून हातात येण्याची शक्यता आहे. सो एक ठराविक रूट सोडले, ते अजूनही अप्रतिम आहे रॉक क्लाइम्बिंग टेक्निक वाईज, स्किल वाईज.
संपूर्ण सह्याद्री त्याच्यासाठी फारसा कंड्युसिव्ह आता उरलेला नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पीपल मे डिफर. त्यामुळे मग मी त्या एका लेव्हलला आल्यानंतर की ठीक आहे, नाव आय एन्जॉयड धिस ऍक्टिव्हिटी क्वाईट अ लॉट, लेट मी पुट अ स्टॉप ऑन इट, असं करून मी ती थांबवली. फॉर्च्युनेटली ते अजून हिमालय बाबतीत झालं नाही, कारण मी त्याच वेळेला सायमल्टेनियसली 88ला बेसिक कोर्स केला माउंटेनिअरिंगचा, 90ला ऍडव्हान्स कोर्स केला, आणि तिथेही मला ते जमत गेलं, त्यामुळे जास्त आवडत गेलं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमली की माणसाला अजून इंटरेस्ट येतो ना, तसं थोडंसं झालं. सो आय स्टार्टेड गोईंग फर्दर इन टू दॅट डिरेक्शन. 95ला अशी स्टेज आली की आता ना मला रुटीन मध्ये इंटरेस्ट कमी व्हायला लागला. म्हणजे माउंटेनिअरिंग मध्ये रुटीन आणि नॉन रुटीन असे दोन भाग आहेत. रुटीनचा माझा इंटरेस्ट संपला. 88 ते 95 मी पोटभर केलं रुटीन क्लाइम्बिंग, नाही असं नाही. 95ला मी पहिली एक्सप्लोरेटरी एक्सपिडिशन केली की ज्याच्यात नवीन काहीतरी, पण अर्थात ती पार्शल एक्सप्लोरेटरी होती आणि पार्शल नोन एरियात होती. म्हणजे एरिया नोन होता, पिक्स अटेम्प्ट झाली नव्हती. तर ते मी साधारण 2005 पर्यंत तशा पद्धतीच्या मोहिमा केल्या. आणि 2005 पासून मी संपूर्णपणे नवीन भागात जायला. 2005ला कम्प्लीट एक्सप्लोरेशन आणि क्लाइम्बिंगला सुरुवात केली की ज्या व्हॅलीत आधी कोणी गेलेलं नाही, त्याचं कुठचंही रेकॉर्ड नाही, कुठचीही माहिती नाही. लांबून कुठून तरी त्या व्हॅलीचे काढलेले फोटो. मला तुला एक साधा सिंपल प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं क्लाइम्बिंग बिम्बिंग सगळं चालेल, आम्हाला असं वाटतं की तिकडे तुम्हाला कुठली जनावरं काय हे ते असे येत नाहीत का? कारण त्यांना माहिती असतात का? गैरसमजूत आहे. आपण जेवढे जनावरांना घाबरतो असे जनावर आपल्याला मला तरी आतापर्यंत नाही, पण असं क्लाइम्बिंग करताना साप गेला, तिकडे एक तर साप विंचू जगत नाहीत त्या हवेत. थंड रक्ताचे प्राणी तिकडे जगूच शकत नाही. ऍज सिम्पल ॲज दॅट. कारण त्यांना रक्त गरम करायला आहे काय? काहीच नाहीये. ओके ओके. सो तू आतापर्यंत जेवढे म्हणजे एवढं सगळं क्लाइम्बिंग केलेलं आहे त्याच्यामधलं हायएस्ट पीक, हे जे हायएस्ट हे जी क्रेज आहे ना, ही मला कळत नाही. टफेस्ट विचारा ना, हायएस्ट काय विचारता? हायएस्ट मे नॉट बी मोस्ट चॅलेंजिंग, इट इज जस्ट अ हाईट, इट्स अ नंबर. सो ओके, मी आतापर्यंत सगळ्यात जास्त पोहोचलोय 24,130 फुटावर. बट दॅट वॉज 1991. आय एम नो मोर इंटरेस्टेड इन हाईट्स. आय एम इंटरेस्टेड इन द नेचर ऑफ दॅट रूट, त्याच्यातली चॅलेंजेस. तू जेव्हा मला मस्त फोटो पाठवतोस ना तेव्हा खरंच खूप एक्झॅक्टली. सो दॅट गिव्ह मी थ्रिल की मी ह्या इथे कोणी गेलेलं नाही. आय एम द फर्स्ट टू बी देअर, आय एम द फर्स्ट टू डॉक्युमेंट दॅट एरिया, आय एम द फर्स्ट टू रीच दॅट इन्फॉर्मेशन टू यू, मेक इट रीच टू यू. दॅट गिव्स मी द बेस्ट थ्रिल. म्हणू आपण काही म्हणजे ऍडिक्शन म्हणा, आय डोंट माइंड दॅट. मी सलमानच्या भाषेत म्हणेन इट्स अ किक. दॅट गिव्स यू इन अ सेन्स. म्हणजे मी सांगतो ना की मी एकदा फेब्रुवारी महिना उजाडला की मला वेध लागतात, कारण मी जनरली जुलै ऑगस्ट मध्ये जातो आणि पुढचे 40 दिवस मी नसतो. मी आत्ताही पुढच्या आठवड्यात जातोय म्हणून मी तुला आणि मग 40 दिवस नसणार आहे. तर ते फेब्रुवारी पासून प्लॅनिंगला चालू होतं. मार्च, एप्रिल, मे हे जसं जवळ येत जातं तसं ते असं वाढत जातं. आणि मी निघतो जेव्हा त्या क्षणी त्याचा हायएस्ट पॉइंट असतो की येस आय एम गोइंग, यू हॅव टू गो. आणि पुढचा काय 30-35 दिवसाचा काळ हा ब्लिस पिरियड असतो माझ्यासाठी. आणि त्यातले जवळजवळ 90% पार्ट हा मी आउट ऑफ कम्युनिकेशन असतो. सो इथे काय झालंय मला माहित नसतं, माझं काय झालंय इथे माहिती नसतं. आणि दॅट बट यू हॅव गॉट युअर ओन ग्रुप अँड यू आर आय हॅव ग्रुप लाईक माइंडेड पीपल. सो त्याच्यामुळे मजा येते, एकमेकांना आम्ही सपोर्ट करतो आणि हे सगळं करत राहतो. मला आता तुझ्या दुसऱ्या आवडीकडे वळायचं, ते म्हणजे तुझी गाण्याची आवड. जसं तुम्हाला म्हणालास की तुझे गाण्याची आवड आय आय सेड फक्त 10% वडिलांच्या मनाने. मी त्यांच्या इतका क्रेझी नाही, पण मला आवडतात गाणी. लेट मी टेल पीपल दॅट यू हॅव बीन ऑलवेज स्पॉन्सर फॉर ऑल दीज सॉंग्स, म्हणजे गाण्याशी रिलेटेड. आय लव्ह दॅट. नाही, पण बेसिकली कसं आहे माहितीये का, तुझ्यामुळे बऱ्याचशा कलाकारांना एक यू कॅन से त्यांची कला जोपासण्यासाठी त्यांना जे काही एक आर्थिक पाठबळ म्हणून आपण म्हणजे त्यांना मिळतं. माझी हे भयंकर आय अप्रिशिएट. हा मुद्दा मला जरूर बोलावा असं वाटतं. आय एम थँकफुल फॉर युअर इमोशन, बट द थिंग इज माय फिलिंग इज लिटल डिफरंट. माझ्यासाठी हे भयंकर स्वार्थी कारण आहे याच्यामध्ये. काय स्वार्थ? व्हेरी सांगतो एक मिनिट. मला जसं माझ्या वडिलांमुळे चांगलं काहीतरी मिळालं गाण्यातलं, तसं माझ्या पुढच्या पिढीला मिळावं हा माझा स्वार्थ आहे. मला 2 मुली आहेत की यांनाही हे बघ, मी चांगलं काय हे त्यांना सांगितलं नाही ना, तर ते जे लोकप्रिय तेच त्यांना चांगलं वाटत राहणार. ओके, अभिजात काय असतं याची त्यांना ओळख करून देणं माझं काम आहे. ती कशी होणार, त्याची वारंवारिता त्यांच्या प्रत्ययाला आली पाहिजे. मी तुला उदाहरण देतो. अश्वत्थाम्याचं उदाहरण आपल्याकडे आहे महाभारतापासून.
त्याची आई त्याला बिचारायला परवडत नव्हती म्हणून पिठात पाणी घालून हे दूध आहे म्हणून त्याला देत होती बरीच वर्ष. आणि तेव्हा जेव्हा पहिल्यांदा त्याला दुधाचा ग्लास मिळाला त्याने ते चुकून टाकलं की ही दुधाची चव नाहीच आहे म्हणून. ती अवस्था माझ्या मुलींची कृपा करून होऊ नये. त्यांनी बाय चॉईस पीठ खावं मला काही प्रॉब्लेम नाही, पण मुळात दुधाची चव माहिती नसावी हे मला पटत नाही. बरं, मी गाऊ शकत नाही, माझा आवाज काय लायकीचा आहे आता लक्षात आलेलं आहे तुझ्या, मला कुठचंही वाद्य वाजवता येत नाही, पण मला हे माझ्या मुलांपर्यंत पोहोचायला तर हवंय आहे ना, मला ऐकायला खूप आवडतं. तर त्याच्यामुळे मी काय करू शकतो की तू कर, मी तुला सपोर्ट करतो. मी त्याला स्पॉन्सरशिप किंवा डोनेशन नाही म्हणत, मी त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. धंद्याच्या नीड्स काय असतात त्याप्रमाणे वी टेक केअर ऑफ इट. आणि कसं असतं, आता बघ मोठमोठ्या कंपन्यांकडे CSR नावाचे फंड असतात, ते आमच्यासारख्या लहान कंपन्यांकडे नाही. पण आमचं पहिल्यापासून म्हणजे आजोबांच्या काळापासून हे धोरण आहे की नफ्याचा नाही, आपल्या टर्नओव्हरचा एक भाग हा आपण समाजाला देणं लागतो, तो खर्च झाला. मी हेच म्हणते की आजकालचे जे आपण मोठमोठे उद्योग बघतो त्याच्यामध्ये मॅक्सिमम लोक आपल्याला कसं घेता येईल किंवा बँकेची लोन्स घेऊन आपण कसं मोठं होता येईल किंवा त्या बँकांना टोप्या घालून आपण आपल्या देशाच्या बाहेर कसं जाऊ, हे जे काय एक एक तंत्र म्हणजे एक एक तंत्र चालू आहे, या सगळ्या बॅकड्रॉप वरती एक शेवटचा मुद्दा म्हणालीस ना, तो अगदी बरोबर आहे. पहिले दोन मला मान्य आहेत की काय आहे, आजच्या जगात ग्रोथ हवी असेल तर बँक लोन ऑप्शनल नाही राहिलेलं फारसं, नाही तर तेवढी ना इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता असं मी असं म्हणेन की आता हे असं इतकं ऑब्व्हियस झालेलं आहे, टेक एन IPO, क्रिएट द फंड्स और टेक द लोन आणि नाही इन्स्टॉलमेंट बाउन्स न होऊ देणं हे तुझं क्रेडिट. एक्झॅक्टली. आणि अनदर बँकेला टोपी घालणं हा चोरी झाली, ती आपण नाही. म्हणजे दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की आजकालचा जो ट्रेंड मी पाहते, सो जस्ट डिक्लेअर युअरसेल्फ ॲज बँकरप्ट और व्हॉटएव्हर, डिक्लेअर करायचं, NP डिक्लेअर करायचं आणि मग आपली सोशल जी काय मेंटॅलिटी आहे ना त्याला कारणीभूत आहे. मला लाज वाटली पाहिजे मी तुझे पैसे नाही देऊ शकतो. एक्झॅक्टली. म्हणून मी म्हटलं की जे तुझ्यामध्ये संस्कार इम्बाईब झाले, संस्कार तुझ्या आजोबांचे म्हणा, तुझ्या वडिलांचे म्हणा, आणि त्याचमुळे आज तुमची बिझनेस ग्रोथही इतके छान तऱ्हेने झालेले. अनदर थिंग इज दॅट की मी आता जे तुझ्याशी बोलले त्यातून मला जे जाणवलेलं आहे ते असं आहे की लाईक इट्स यू आर लुकिंग ॲट युअर बिझनेस ॲज अ सोशल सर्व्हिस ऑल्सो. So like when you are making any product that has to be helpful to the common man. Yeah, to the common man, cost to wise. the society. Yeah, so everything has been there. आणि म्हणूनच मी म्हणते की आज तू माझ्या या बातो बातो में या पॉडकास्ट मध्ये आलास आणि इतकी अतिशय सुंदर इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली. मी आमच्या प्रेक्षकांना असं आवाहन इथे करू इच्छिते की लुक ॲट दिस. आज मी राजेशना आपल्या पॉडकास्ट मध्ये बोलवण्याचा माझा मेन हेतू हाच आहे की वेअर देर इज विल देर इज वे. आणि हेच त्यांच्या आजोबांनी केलं, हेच त्यांच्या वडिलांनी केलं आणि हेच राजेश आता पुढे परत पुढच्या पिढीसाठी चालवत आहे. सो थँक्यू सो मच राजेश फॉर कमिंग इन माय इंटरव्ह्यू. थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. येस, कारण यातल्या काही काही गोष्टी ना आज चक्क चांगल्या समजल्या जात नाही का मला माहिती नाही. समजल्या जात नाही, चांगल्या समजल्या, चांगले संस्कार मला असं वाटतं की याच बरोबर आहेत आणि याच केल्या पाहिजे. पण समाव याला ना आता समाजात कसं म्हणायचं, त्याचा प्रचारही नाही, प्रसारही नाही, त्यामुळे प्रतिष्ठाही नाही, असं कुठेतरी ते विचित्र गणित. डॅम्बिसपणा जर तुमच्या बिझनेसमध्ये घुसला, तो तुमच्या रक्तात घुसला तर तुम्हाला तो काढणं कठीण असतं. पण अजूनही मी म्हणेन की अशा तऱ्हेचे चांगली माणसं आजही समाजामध्ये आहेत नक्की. लाईक तुझ्या रूपाने आज मला ती लोकांसमोर आणण्याचं एक माझ्या पॉडकास्टच्या द्वारे मला ते करायला मिळालं, यामध्ये मी माझं भाग्य समजते. इट इज माय प्लेजर अँड प्रिव्हिलेज टू बी हिअर अँड टॉक टू यू विथ ऑल दिस. कारण हे विषय आपल्यात कधी बोलले जातात. एक्झॅक्टली. लाईक वी हॅव बीन टॉकिंग ऑन अनदर सब्जेक्ट्स अँड अनदर दिस थिंग. अँड थँक्स सो मच फॉर कमिंग फॉर द पॉडकास्ट. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. थँक्यू. बातो बातो में या माझ्या पॉडकास्ट मध्ये राजेश तू आज आलास आणि इतकी सुंदर आपल्या गप्पा रंगल्या. त्यासाठी येस तुला आद्या या प्रोडक्ट्स म्हणजे दे आर हर्बल प्रोडक्ट्स अँड दे आर व्हेरी गुड प्रोडक्ट्स अँड आय हॅव युज्ड इट. I have used it. That's the best recommendation I would say. I think हे तुझ्या मिसेस साठी जास्त उपयुक्त आहे. असं काय नाही, हर्बल प्रॉडक्ट प्रत्येकाने वापरावे त्या मताचा मी